वेगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना एकत्र येणार का अशी चर्चा पहिल्यांदाच राज्यात सुरू झाली आहे। एकमेकांचं तोंडही न पाहणाऱ्या दोन्ही शिवसेनेतली दरी काळानं आणि परिस्थितीनं भरून निघतीये का हा सवाल आहे। त्याचं कारण भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय। दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांनी केलं, म्हणून ही चर्चा सुरू झाली। माझी इच्छा आहे पण माझ्या नेत्याच्या इच्छेशिवाय आमचं होत नाही। कसे बोलले म्हणलं ते कसे त्यांना काय करायचं ते त्यांच्या मैदान स्वयंपूर्ण त्यामुळे त्यांना काही फरक नाही पडत म्हणून त्यांनी बोलायची हिंमत केली म्हणजे बाकी बोलणार नाही कारण बोकाचे कोण अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यातला हा मनमोकळा संवाद आणि गळाभेट दोन्ही पक्षातल्या नेत्यांमधील भावना काय आहेत हे दाखवून देते। समृद्धी महामार्गावर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आणि शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेनं जोर धरला। भेटीच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी अब्दुल सत्तारांनी भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय अशा शब्दात मित्र पक्षावर तोफ डागली। आपण जे 2.5 वर्ष ज्या पक्षाला सोडून आपण एक पक्षासाठी भारतीय जनता पार्टी आमचा जो जुना मित्र पक्ष आहे याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याला सोडून इकडे आलो आणि परत अशी परिस्थिती निर्माण होईल। आज जी परिस्थिती निर्माण होते ते स्लो पॉयझन आहे। हळूहळू शिवसेनेला मारायचा स्लो पॉयझनची जी परिस्थिती निर्माण झाली याला भविष्यामध्ये याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे। भाजप शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला। या आरोपामागे दुसरा पदर आहे आणि तो संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीचा। या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी अर्ज दाखल केला। महायुतीत अनेक वर्षापासून शिवसेनेच्या वाट्याला जाणारी ही जागा भाजपनं घेतली असून सुहास शिरसाट यांनी त्यांचा अर्ज दाखल केला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या देवयानी डोणगावकरही मैदानात आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस शिंदेच्या शिवसेनेचे समीर सत्तार यांना साथ देतात का असा प्रश्न निर्माण झालाय। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या दृष्टीनं स्थानिक पातळीवरची ही नांदी ठरू शकेल का ही शक्यता चाचपडून पाहिली जाते। तर अंबादास दानवे आणि संजय राऊतांनी याबाबत सकारात्मक वक्तव्य केलंय। आम्ही योग्य वेळी बाहेर पडतो। मला वाटतं ते गृहस्थ असं म्हणतात तुम्ही ज्याचं नाव घेतलं ते की भाजपा हे स्लो पॉयझनिंग आहे असं मला कोणतरी म्हणतं। आता कळेल त्यांना। नाही बरोबर आहे ना, संजय राऊत साहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य भूमिका आहे। ज्यांना ज्यांना असा पश्चाताप होत असतो मला असं वाटतं त्यांनी या भूमिकेचा ज्या घेतलेल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांमधला जिव्हाळा कायम आहे। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्तारांना साथ दिली तर निवडणूक रंगतदार होऊ शकते। त्यामुळे दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची एकमेकांकडची ओढ पाहून महायुतीतल्या मित्रपक्षांची चिंता वाढली नसती तरच नवल। महायुतीबाबत माध्यमांसमोर वक्तव्य करताना आपल्या नेत्यांची परवानगी घ्यायचं ठरलं होतं। त्यामुळे अब्दुल सत्तारांनी एकनाथ शिंदेंची परवानगी घेतली का असा सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी विचारला। समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल। जे सत्तार म्हणतो की या राज्याचा मुख्यमंत्री मी ठरवतो, मी 1 लाख मतांनी निवडून येईल, मला कुत्त्या दिशेने द्या तरी मी निवडून येईल असे म्हणणारे सत्तार फक्त 2250 मतांनी निवडून आले। याच्यावरून त्यांचं मोजमाप तुम्ही करा। उभाटा ज्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचारच नाहीये त्या ठिकाणी शिवसेना कशी असू शकते। राज्यात मागील 4 वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात फूट पडली। 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदार आणि मंत्री सुरतला रवाना झाले आणि शिवसेनेत फूट पडल्याचं जगानं पाहिलं। आता 4 वर्षानंतर समृद्धी महामार्गावर 2 जून 2026 रोजी दोन्ही शिवसेनेचे नेते गळाभेट घेत आहेत। त्यामुळे सुरत गाठून फुटीच्या मार्गावर गेलेल्या शिवसेनेचा आता समृद्धीवरून
एकत्रीकरणाच्या दिशेनं प्रवास सुरू होईल का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.